गुंठ्यासुद्धा खरेदी करायची मुभा त्यात असावी. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की शहरी भागात टेंटेटिव्ह लेआउट हा प्रकार खूप होता. आणि टेंटेटिव्ह लेआउटमध्ये तो तसंच त्याची विक्री करायची, नंतर त्या घरं बांधायची आणि त्याची ओपी असतील किंवा रस्ते असतील ते हँडओव्हर होत नव्हते टेंटेटिव्ह लेआउटमुळे. तर याबाबत जे जुने टेंटेटिव्ह लेआउट होते याबाबत आपली शासन काय या विधेयकातून करणार आणि त्याबाबत सुद्धा मार्ग काढणं गरजेचं आहे. कारण टेंटेटिव्ह लेआउटमुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या अडचणी आहेत, ओपी ट्रान्सफर होत नाहीत, मूळ मालकाच्या नावावरती ओपी असतात आणि एखादा रस्त्याचं काम करायचं असेल किंवा ओपीच्या ठिकाणी परत मूळ मालक हक्क दाखवतो. याबाबत सुद्धा स्पष्टता या विधेयकात असावी एवढीच माझी सूचना आहे. चला थोडक्यात बोला, आपण बोला सन्माननीय सदस्य. सन्माननीय अध्यक्ष महोदय, बोला ना, महसूल शेवटचं- एक मंत्र्यांनी जे शेवटचं बिल घेतो. आणले त्याच्यावर मी बोलण्यासाठी उभा आहे. या तुकडाबंदीच्या कायद्यासंदर्भात आदिवासी भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय की आदिवासी माणसाच्या नावावर नोटरी सर्टिफिकेट करायचं आणि वेण्या करून विकायचं, त्याच्या पाठीमागं